मला नेहमीच इथे यायचा आनंद होतो, कारण ही एका लढाऊ मावळ्यांची संघटना आहे. आणि मावळा याच्या शब्दाचा अर्थ आहे की तो लढतो, पण तो आपल्या बुद्धीचा वापर करून लढतो. कारण आपण शिवाजी महाराजांचे अनुयायी आहोत. आपण विचारपूर्वक लढतो. ज्या परिस्थितीतनं बाहेर यायचं कौशल्य आपल्याला अवगत करायचं असेल कठीण परिस्थितीतनं, तर आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. आणि तो विचार महाराजांनी 3 शब्दात दिलेला आहे. जर तुम्हाला अभिमानाने जगायचं असेल तर ते त्रिसूत्री अशी आहे की स्वभाषा, स्वधर्म आणि स्वराष्ट्र. जेव्हा तुमचं भाषेवरचंच प्रेम नाहीच होतं, भाषेची तुमची अस्मिता आहे, याचा अर्थ असा नाही की मराठी विरुद्ध हिंदी. तुमची जी भाषा असेल, जी भारतीय भाषा तुमची आहे, ती तुम्ही शुद्ध बोलायला शिका. आणि महाराजांनी पहिला मराठी भाषाकोश निर्माण करून घेतला. तोपर्यंत मराठी भाषेवर परप्रांतीय भाषांचं, परप्रांतीय नाही परदेशी भाषांचं एवढं प्रचंड आक्रमण होतं की ती आपण उर्दू बोलतोय का मराठी बोलतोय, ही जी जुनी पत्र, तुमचे इतिहास संशोधक असतील आप्पा, जुनी पत्र तुम्हाला कळत, जुनी पत्री जी भाषा उर्दू आहे का काही कळत नव्हतं. शिवाजी महाराजांच्या आधी त्यांनी स्वभाषा शुद्ध केली. स्वधर्म, हिंदू हा शब्द अपमान बनला होता तेव्हा. हिंदू या शब्दाचा अर्थ गुलाम असा जेव्हा अरब लोक करत होते, तेव्हा त्यांनी या धर्माला प्रतिष्ठा दिली. जर तुमच्या भाषेची प्रतिष्ठा मिळाल्यानंतर धर्माची प्रतिष्ठा असेल, तुम्ही जगू शकत नाही. तुम्ही काफिर आहात, तुम्ही गुलाम आहात, तुम्ही राजा बनायचा अधिकार नाही. शिवाजी महाराजांनी त्याच्यानंतर पुढे जाऊन स्वराज्य स्थापन केलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि ते पहिले अभिषिक्त छत्रपती बनले. म्हणजे त्यांची जर कारकीर्द बघितली तर एका तोरणावरनं त्यांनी जे काही 4 सहकार्य घेऊन केलं, आपल्याला तेवढं नाही जमलं. आपण आपापल्या क्षेत्रात महाराजांचं हे जी त्रिसूत्री लक्षात ठेवायची. मी जिथे जाईन 2 शब्द नवीन रोज मराठी बोलायला शिका. आपल्या धर्माबद्दल अभिमान म्हणजे दुराभिमान नाही. धर्म माझा संस्कृती असते. मी भारतीय आहे, मी हिंदू आहे, याचा मला अभिमान वाटला पाहिजे. मी अपमान सहन करता कामा नये. आणि स्वराष्ट्र म्हणजे माझं राष्ट्र आज हिंदुस्थान आहे, याच्याकरता मी सर्वोच्च बलिदान देईन. मग ते तुमच्या क्षेत्रात तुम्ही काम करा. आज तरुण मुलं आहे, प्रत्येकजण सैनिक तुम्ही बनणार नाही. संशोधक बनला तर शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल असे बना. जर तुम्हाला आयुष्यात काही करायचं असेल तर महाराजांना काय वाटेल, महाराज आज माझ्या कामावर खुश असतील का नाही, हा विचार बऱ्याच ठेवून जागा. आणि मला वाटतं आपल्या समितीचा हात धुजे सुनीलजी, तुम्ही सगळेजण तुमची लोक जे काम करतायत. आणि हे आधी ही तलवार, आज तलवार वापरायचं गरज नाही आहे. आजची हत्यारं वेगळी आहेत, पण ही तलवार प्रेरणा असते. तलवार हे प्रतीक आहे. हाताने केलेला वार, ते तलवार हातात धरलेला वार, तास तिथे AK-47 असेल, पण शत्रूवर वार करायची ताकद ही आधी मनात येते. त्याच्यामुळे असं शस्त्रसंग्रहाची प्रदर्शनं वारंवार तुम्ही करत जा अशी मला सूचना आहे. धन्यवाद.